तर ऑपरेशन लोटसच्या सगळ्या चर्चा सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावलेल्या आहेत शिंदेंच्या गोटामधनं आणि भाजपकडनं सुद्धा। परंतु त्याच वेळेला दुरावा तर नक्की आहे, सगळं काही आलबेल नाही आहे हे सुद्धा नक्की आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आलेल्या दुराव्याचं आणखी एक उदाहरण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं। प्रचारानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघं जण एकाच हॉटेलमध्ये अगदी रात्रीपासून मुक्कामाला होते। एकनाथ शिंदे साधारणतः 11:15 वाजता रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पोहोचले, तर त्यापाठोपाठ 1:30 वाजता देवेंद्र फडणवीस दाखल झाले। एकनाथ शिंदेंचा मुक्काम होता दुसऱ्या मजल्यावर, तर मुख्यमंत्री तिसऱ्या मजल्यावर मुक्कामी होते। आता दोन राज्यातले इतके बडे नेते निवडणुकांच्या आधी निवडणुकांच्या चर्चांमध्ये एकत्र असताना त्यांच्यात काहीतरी संवाद होईल अशी अटकळ बांधली जात होती, पण या दोनही नेत्यांनी एकमेकांना भेटणं टाळलं। यावरून चर्चा झाली, बातम्याही होऊ लागल्या, पण आपण दोघेही आपापल्या वेळापत्रकात व्यस्त असल्याचं कारण या दोघांनी पुढे केलं। त्यामुळे खरंच ही व्यस्तता आहे की दुरावा झाकण्यासाठीच पुढे केलेली सबब आहे, याचीही जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेली पाहायला मिळते। रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललो आहे, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे, त्यामुळे भेट झाली नाही। उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत। मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र पैठणमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। पण या न झालेल्या भेटीबद्दल टीका करण्याची संधी विरोधकांनी सोडली नसती तरच नवल। अंबादास दानवेंनी या न झालेल्या भेटीबद्दल टीका करत भाष्य केलेलं आहे, तर संजय शिरसाट यांनी अंबादास दानवेंना कसं प्रत्युत्तर दिलंय ते सुद्धा पाहूया। दोघेही काही बोलत असले तरी दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे विसंवाद झालेला आहे। दोन्ही पक्ष एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत। दोन्ही पक्ष प्रचारामध्ये सुद्धा एकमेकावरच टीका टिप्पणी करतात। एकमेकांना ग्रामीण भाषेत सांगायचं तर खाऊ की ठेवू अशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला वागतात। परंतु तरी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, असा वाद असल्याचं मान्य करत नाही। भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहेत। मग अशा वेळेला एकत्रित येणं याला आम्ही जास्त महत्त्व देत नाही। आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले, 8-8 सभा 10-10 सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही। परंतु आले मग रात्री एकमेकाला उठवलं का नाही, त्यांच्या हातात हात का नाही घेतला, हे प्रश्न आमच्यासमोर गौण आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।